मनोज जरांगेंचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या आमदारांकडून बीड जालनामध्ये जातीवाचक वातावरण निर्माण करण्यात आलं। मुख्यमंत्री सोडले तर सगळे सत्ताधारी जरांगेंच्या मागे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। विजयसिंह पंडित सोळंकी यांच्याकडून उघडपणे जरांगेंना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। विजयसिंह पंडितांमध्ये दम असेल तर येऊन भेटावं असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। आम्ही काय करू शकतो हे विधानसभेला दाखवलंय असंही वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। सर 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन आहे आणि त्यांच्या भाषेवरून असं दिसतंय की त्यांचं टार्गेट फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस टार्गेट तर आहेतच, पण देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून जो सत्तेमध्ये सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आहे, त्या अजित पवार गटाच्या आमदारांनी 50/100चे बॅनर लावून एक जातीयवादी वातावरण त्या बीड जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। कोण सत्ताधारी कोण विरोधक? मुख्यमंत्री सोडले तर सगळेच सत्ताधारी जरांगेच्या मागे आहेत। म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यायचे तुम्हाला? बघा, अजितदादा जर त्या जरांगेच्या मागे नसतील तर मग विजयसिंह पंडित, ते सोळंकी आमदार उघड त्यांनी बॅनर लावून मुलाखत देऊन जाहीर पाठिंबा दिलाय ना। त्यांना जर 12-13% लोकांच्या मताची काळजी असेल ना, तर आमच्याकडे 50-60% मतं आहेत। मग आम्ही कसे घोडे लावायचे तुम्हाला ते बघतो। रस्त्यावर उतरणार? निश्चित रस्त्यावर उतरणार। आम्ही निश्चित रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवू मुख्यमंत्री महोदयांना की आम्ही काय करू शकतो। आम्ही विधानसभेला दाखवलंय। त्यांना जर बॅलेटची भाषा कळत असेल तर तिथं सुद्धा आम्ही दाखवू। आणि मी आज गेवराईमध्ये चाललोय, त्या विजयसिंह पंडिताच्या पार्श्वभागात जर धमक असेल ना, अरे माझे पुतळे काय जाळतो, मी स्वतः येतोय आणि मला जाळ तू, तुझ्यात जरा जर दम असेल ना, अरे भोरट्या, तू एका समाजाचा आमदार नाहीस। 2-3 लाख एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये 2-3 लाख मतदार असतात आणि निवडून आल्यानंतर टोटल विधानसभेची जबाबदारी तुमच्यावर असते आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका निभावण्याची जबाबदारी तुझ्यावर असते। आणि तू पुतळे जातो, समाजामध्ये तेढ निर्माण करतो। आम्ही काय विचारलं तर तू एवढे मोठे बॅनर कसे लावले, मग आम्हाला कधी पाठिंबा देणार? हे चुकलं आमचं। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे।